झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मध्ये साधूचा निर्घुण खून, हत्येची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पावन नगरी हादरली, प्रशासनाने घेतली गंभीर दखल। नाशिक जिल्ह्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये एका 52 वर्षीय साधूंची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात हल्लेखोराने या साधूवर जीवघेणा हल्ला केला होता। मारहाणीमुळे त्या साधूचा जागीच मृत्यू झाला। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सकाळी या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली। मात्र आखाडा परिषदेने मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सादर करत हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे। महंतांचा आरोप आहे की दारूच्या नशेत असलेल्या काही लोकांनी साधूवर हल्ला केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। आखाडा परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस आता खुनाच्या दिशेने तपास करीत आहेत। काल त्र्यंबकेश्वर मध्ये सकाळी साधारणतः 9 वाजता एका व्यक्तीची, ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे, वय 52, यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली। त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे। त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत। आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार। या घटनेमुळे भाविकांमध्ये तसेच साधू संतांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। घटनेनंतर साधू संतांनी त्र्यंबक नगरीतील दारू विक्री बंद करण्याची ठाम मागणी केली असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं अनेक महंतांनी नमूद केलंय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।